जेव्हा आपण रूट थ्रू देतो, बरेचसे न्यूट्रिएंट प्लांट किंवा सॉइल मध्ये इमोबाईल असतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम प्लांट सिस्टम मध्ये इमोबाईल आहे. आणि हा नवीन किडा असल्यामुळे याच्यासाठी एक पण लेबल क्लेम कीटनाशक रोपा लावल्यानंतर एक आठवड्याच्या पिरियड मध्ये जर समजा आजूबाजूला ऍडल्ट मॉथ असले ऍडल्ट त्याचा तर ते एग लेईंग सुरू करतो ओव्ही पोझिशन. ओके, तर एग ले केल्यानंतर लगेच 4-5 दिवसामध्ये एक हॅच होऊन लार्वा फीडिंग सुरुवात करतो. तर आपण रूस्टॉक यूज करतोय वाईल्ड स्पीसीजचा. ओके, जेव्हा वाईल्ड स्पीसीजचा रूस्टॉक जर यूज केला ना त्याला आपण जी रेग्युलर कल्टिवेटेड टोमॅटो जे आपण टोमॅटो त्याला ग्राफ्टिंग केल्याने झाडाची मुळी खोलपर्यंत भरपूर जाते. जर रूट सिस्टम जर स्ट्रॉंग असली ना झाडाची इनबिल्ट इम्युन सिस्टम चांगली असणार आहे. ओके, म्हणजे पण काही स्ट्रेस असणार आहे बायोटिक असो किंवा बायोटिक म्हणजे टेम्परेचरमुळे असो किंवा रेडिएशनमुळे असो किंवा किड्यांमुळे असो, तर झाडाची प्रतिकार शक्ती जर चांगली असली तर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. टोमॅटो हे आपल्या महाराष्ट्रातलं एक खूप प्रमुख पीक आहे. म्हणजे भाजीपाल्यांचं ज्यावेळी आपण विचार करतोय तर टोमॅटो हे खूप महत्वाचं पीक आहे. मागील काही वर्षात टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. जसे की तिरंगा व्हायरस असेल किंवा लीफ कर्ल व्हायरस असेल किंवा टुटा नागळीचा प्रादुर्भाव असेल किंवा नागळीचा प्रादुर्भाव असेल. परत फळ पोखरणाऱ्या अळीचा पण प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. आता आगामी काळात जी दुष्काळ सदृश परिस्थिती आता आपल्याला आपण त्याशी तोंड देणार आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्या पद्धतीचं नियोजन करायचं, कशा पद्धतीचं नियोजन करायचं ह्याची माहिती घेण्यासाठी मी नॅशनल अबॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट सेंटरमध्ये डॉक्टर प्रतापसिंह खापटे सरांना भेटलो. तर सरांची ही जी मुलाखत आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण जे काय बुरशी म्हणा किंवा व्हायरसेस म्हणा किंवा कीटक, तर ह्या संपूर्ण या तिन्ही गोष्टींचं ऐकणे आपल्याला सरांकडून आपल्याला माहिती मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर, ह्या वर्षी सुरुवात अशी झाली खरीप हंगामाची की म्हणजे पहिले 1.5 महिने पाऊसच पडला नाही. त्याच्या आधी उन्हाळी जो पाऊस असतोय, वळवाचा जो पाऊस असतोय, तर तो काहीच पडला नाही. त्यामुळे बरंच टोमॅटो पिकाचं नुकसान झालं. ह्या वर्षी आपण प्रथमच 100 रुपयाचा रेट कधी नव्हे ते बघितला आणि त्यानंतर आता एका महिन्यातच आपण 1-2 रुपयाचा पण रेट बघितला. तर टोमॅटो हे असं पीक आहे की भरपूर त्यामध्ये वर खाली उतार चढाव खूप असते. तर अशी जोखमीची ही जी पिकं आहे ज्याचं उत्पादन खर्च खूप आहे, तर इथून पुढे जो हिवाळ्याचा हंगाम आहे तर त्यामध्ये कशा पद्धतीने ह्याचं नियोजन करावं? सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो. टोमॅटोमध्ये जर आपण बघितलं तर जो काही समजा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं किंवा पाणी कमी असलं त्याचा इफेक्ट मार्केट मध्ये जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये दिसतो. जसं की आपल्याला यावर्षी जाणवलं. यावर्षी तर टेम्परेचर मे, जून मध्ये, एप्रिल मे मध्ये जे सरासरीच्या टेम्परेचरपेक्षा 1-2 डिग्रीने जास्त होतं. त्याच्यामुळे काय होतं, एक तर इव्होपो ट्रान्सपिरेशन जो रेट आहे बाष्पीभवनाचा तो जास्त असल्यामुळे आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे जी फुल सेटिंग आहे फळधारणा तर ती झाली नाही का, तर जे काही पोलन्स वगैरे असतात त्याची व्हायबिलिटी कमी होऊन जाते टेम्परेचरमध्ये आणि जो स्टिग्मा असतो त्याची रिसेप्टिव्हिटी कमी होऊन जाते. पोलन, व्हायबिलिटी आणि स्टिग्मा ते नर मादा जे भाग असतात ते डॅमेज झाल्यामुळे फ्रूट सेटिंग होतं. त्याचा इफेक्ट मग आपल्याला याच्यावरती पडतो प्रोडक्शनवरती आणि अल्टिमेटली जून, जुलैला जे प्रोड्यूस असतं खरे समरचं त्याचा मार्केटमध्ये कमी आहे. आणि त्याच्यानंतर जसं आता आपण हिवाळ्याचं जर तुम्ही जसं विचार केल्याप्रमाणे तर हिवाळ्यामध्ये टोमॅटोचं नियोजन करायचं ठरलं तर सर्वात मुख्य म्हणजे लो टेम्परेचरमध्ये जसे की मल्चिंग करणे. मल्चिंग केल्याने जे सॉइल मातीमधलं जे हायड्रोथर्मल रेजिन्स असतात जे रूट झोन टेम्परेचर ते आयडियल राहून न्यूट्रिएंट अपटेक वगैरे चांगल्या पद्धतीने होईल. आणि लो टेम्परेचरमध्ये जसं फॉस्फरस इफिशियन्सी खूप बघितलं की जसं पानं पर्पल जे होतात त्याच्यामुळे मग प्लांटची ग्रोथ वगैरे आणि विंटरमध्ये झाडांची ग्रोथ थोडी स्लो असते, मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे. सर, मगाशी आपण उल्लेख केला की हाय टेम्परेचरमुळे परागीभवन होत नाही. आता हाय टेम्परेचरमुळे परागीभवन होत नाही,
टोमॅटोचं परागीभवन कशा पद्धतीने होतं म्हणजे त्याबद्दल थोडंसं. टोमॅटो जसं क्रॉसिंग मेकॅनिझम असतं जसं ओके. म्हणजे काय क्रॉस पॉलिनेटेड आणि सेल्फ पॉलिनेटेड. तर टोमॅटोमध्ये सेल्फ पॉलिनेशन ओके. एक कम्प्लीट फ्लॉवर आहे कर्नाटोडाईट बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. ओके त्याच्यामध्ये नर आणि मादा एकाच फ्लॉवर असतात. ओके आणि जो अँकर कोण असतो त्याचा स्टिग्मा जो म्हणजे ज्याच्यावर नर हे असतं आणि स्टिग्मा असतो जो मादा भाग असतो हा. तो कोणच्या आतमध्ये असतो अँकर कोणच्या आतमध्ये. ओके म्हणजे फुलाच्या आत. हा फुलाच्या आतमध्ये त्या कोणच्या. आणि जेव्हा अँथेसिस म्हणजे फुल जेव्हा ओपन होत चालतं तेव्हा ते अँथर बस्ट होऊन फ्लॉवर ओपन होतात. ओके म्हणजे ते अँथर मध्ये जो पोलन्स असतात मेन पार्ट तो बस्ट झाल्यानंतर स्टिग्मावरती पडतो. ओके आणि मग ते पॉलिनेशन फर्टिलायझेशन प्रोसेस सुरू होते. ओके त्या पद्धतीने मग फळधारणा तयार होऊन. पण जेव्हा टेम्परेचर वाढतं 32-35 डिग्रीच्या पुढे जातं तेव्हा जे पोलन व्हायबिलिटी त्याच्यामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्स वगैरे असतात ते डिग्रेड होण्यास सुरुवात होते. आणि स्टिग्मामध्ये एक स्टिकी लेअर असतो तो स्टिकी लेअर ड्राय होतो टेम्परेचर. ह्युमिडिटी कमी असते समरमध्ये आणि आर्द्रता कमी असल्यामुळे टेम्परेचर जास्त असल्यामुळे जो स्टिकी लेअर आहे तो लवकर ड्राय होत जातो. म्हणजे पोलन लँड जरी झाले स्टिग्मावरती तरी ते जर्मिनेट नाही होणार. कारण जोपर्यंत जर्मिनेट नाही होतं तोपर्यंत फर्टिलायझेशन होऊन फूड सेट नाही होते. म्हणजे हा मेजर बेसिक त्याचा. म्हणजे सर थोडक्यात तुम्ही जे म्हणताय आपण इथे जर एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर जास्वंदीचं फुल तर ते जास्वंदीच्या फुलाच्या वर जे असतात ते मला वाटते नर बीजाणू असतात का. हो त्याच्यामध्ये नर आणि मादा दोन्ही असतात. आणि वर जे साईडनी 4-5 नर असतात आणि एक सेंट्रल एक मादा पार्ट असतो. ओके मग मध्ये जो देठ असतो त्याला तुम्ही हे म्हणता का स्टिग्मा. आणि नर जे फुलं असतात म्हणजे जे वरचं जे पोलन आहे ते वर असतं. ओके हो पण ते ओपन झाल्यानंतर ते फुलावरती स्टिग्मावरती लँड होईल. केसरी रंगाचे जे काही बऱ्याचशा फुलांमध्ये मेकॅनिझम असं स्टिग्मा बाहेर नसते. अँकर जो असतो मेल पार्ट बाहेर स्टिग्मा सेंट्रल असतो. ओके आणि खाली त्याची ओव्हरी वगैरे असते. फर्टिलायझेशन झालं तर ओव्हरी मध्ये ते फर्टिलायझेशन होतं. म्हणजे पॉलिनेशन मध्ये हा जो नर पोलन आहे तर त्यामधून जे काही छोटं पावडरी भाग निघतोय तर तो पोलन ग्रेन्स असतात ते स्टिग्मावर पडायला पाहिजे. आणि ज्यावेळी टेम्परेचर वाढते त्यावेळी ते स्टिकी जो लेअर असतो तो उडून जातो. स्टिग्मावरचा जो स्टिकी लेअर असतो फिमेल तो ड्राय होत चालतो. आणि इकडे मेलचं जे पोलन्स असतं ना त्याची व्हायबिलिटी कमी होत चालते. ओके त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स वगैरे जे असतात ते डिग्रेड होत चालतात टेम्परेचरमुळे. ओके मग म्हणजे हे अशा पद्धतीमध्ये मग आता हिवाळ्यात मग सर कसं नियोजन करायला हवं. हिवाळ्यामध्ये काय असतं प्लांटचं मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं. तरी करून न्यूट्रिएंट अपटेक वगैरे कमी असतं. मग त्या केसमध्ये आपल्याला जी प्रत्येक एका स्पीसीसला कोणती स्पीसीस असतो तिथे एक ऑप्टिमम लेवल ऑफ टेम्परेचर ह्युमिडिटी रेंज लागते बेटर किंवा ऑप्टिमम प्रोडक्शनसाठी. तर टोमॅटोला टेम्परेचर जसं 15 डिग्रीच्या खाली गेलं आणि मॅक्सिमम टेम्परेचर 32 डिग्रीच्या वरती गेलं 16 ते 32 तर 16च्या खाली आणि 32च्या वरती तर तुमचं प्रोडक्शन अफेक्ट होणार. तर ती फिजिओलॉजिकल प्रोसेस अफेक्ट होते त्याच्यामध्ये आयदर लो टेम्परेचर और हाय टेम्परेचर. तर खास करून लो टेम्परेचर मध्ये न्यूट्रिएंट अपटेक वगैरे इनिबिट होतो ग्रोथ इनिबिट होती. तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी एक तर मल्चिंगचा वगैरे वापर करावा विंटर मध्ये. आणि काही बायो स्टिम्युलंट्स वगैरे मिळतात खास करून ऑर्गॅनिक सीबीड बेस्ड बायो स्टिम्युलंट त्यांचं फॉलियर ऍप्लिकेशन जर केलं ना त्यांनी सुद्धा जेव्हा ताण येतो झाडांना तर ते सेल मेम्ब्रेन वगैरे डॅमेज होण्यास सुरुवात होते. तर हे आपण बायो स्टिम्युलंट्स वगैरे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स स्प्रे केले तर हे काय करतात झाडांमध्ये एक अँटीऑक्सिडेटिव्ह कंपाऊंड्स जे असतात अँटीऑक्सिडेंट एन्झाईम्स ते सिक्रेट होत असतात. सर त्याचा अर्थ काय. अँटीऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्स म्हणजे प्रत्येक एका प्रोसेसला आपल्या मनुष्यामध्ये असतो किंवा प्लांटमध्ये असतो तर ते प्रोटीन सिंथेसिससाठी त्यांना किंवा फ्रूट प्रोड्यूस करण्यासाठी काही एन्झाईम्स लागतात ते कॅटलिस्ट करतात त्या रिएक्शन्स. तर त्याचं सिंथेसिस कमी होतं स्ट्रेस कंडिशन मध्ये. आणि जेणेकरून कॉपर किंवा झिंक मॅग्नीज असे मायक्रोन्यूट्रिएंट बेस्ड बायोस्टिम्युलंट जर युज केले ते त्याला सफिस ही कॉपर झिंक त्या एन्झाईम सिंथेसिस प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट ऍक्ट होत असतात. त्या स्ट्रेस कंडिशन मध्ये ते सिंथेसाइज नाही होत अँटीऑक्सिडेंट एन्झाईम. जर आपण ही कॉपर झिंक वगैरे जर युज केलं त्यांनी ते अँटीऑक्सिडेंट एन्झाईम्स सिक्रेट बनायला मदत होईल जेणेकरून जो स्ट्रेस येतो प्लांट तो कमी असणार आहे. ओव्हरकम करेल प्लांट्स. ओके म्हणजे कमी तापमानात म्हणजे बाकीचे जे काही त्यांचे एन्झायमॅटिक ऍक्शन्स आहेत ते खूप कमी होतात. ओके आणि म्हणजे मेटाबॉलिझमच मुळात कमी स्लो होतं मेटाबॉलिझम. ओके मग सर यामध्ये ना आपल्याला पॉलियर ऍप्लिकेशन मधून जर अन्नद्रव्य दिले
म्हणजे जे काय NPK हो. सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर त्यामुळे काय फरक पडेल का? हो, त्याच्यामुळे जे पण आपण काही बायोस्टिम्युलंट यूज करतोय ना ते हा. फॉलियर ग्रेडनेच दिले गेले ओके. पाहिजे, हा. जेणेकरून त्याचा इफेक्ट तुरंत भेटेल आपल्याला. ओके. ओके. हा. पण म्हणजे असं काय? आणि जे तुम्ही बोलताय NPK वगैरे फॉलियर नाही, हम्म. जेव्हा आपण मल्चिंग करतो ना, मल्चिंग केल्याने जर सॉइल थ्रू जरी दिले तर त्यांचा अपटेक वाढतो अपटेक वाढतो. विदाऊट नॉन मल्चच्या कम्पॅरिझन. तर पिकाचं मेटाबॉलिझम कमी असते, त्याचा अर्थ असा का की जमिनीतनं मुळाद्वारे अपटेक कमी होते, की असा पण होऊ शकतो की मुळाद्वारे कमी होते, पण जर समजा आपण स्प्रे मधनं जर दिलो तर त्यामधनं आपल्याला थोडी बहुत म्हणजे भरू शकतो आपण, म्हणजे थोडी गरज भागू जेव्हा आपण रूट थ्रू देतो हा. बरेचसे न्यूट्रिएंट प्लांट किंवा सॉइल मध्ये इमोबाईल असतात. हा. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम हा. कॅल्शियम प्लांट सिस्टम मध्ये इमोबाईल येतो. ओके. ओके. हा. हा. त्याच्यामुळे तो फॉलियर स्प्रे मध्ये जास्त आपण कॅल्शियम, बोरॉन, तुम्ही बघितलं असेल हो. बाकीचे जी हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे तर त्याच्यामध्ये आपण बोरॉन आणि कॅल्शियमचा फॉलियर रिकमेंड करतो. बरोबर. कारण त्याची जी डिफिशियन्सी असते ती शेवटचा जो पार्ट काय असतो प्लांटचा, बरोबर, फ्रूट असतो, सिंक, सिंक. मग तिथे ते पोहोचण्यासाठी इमोबाईल असल्यामुळे तिथपर्यंत ते पोहोचायला त्यांना टाइम लागतो. ओके. जेणेकरून फॉलियर स्प्रेने जर दिले तर ते लगेच ऍब्झॉर्ब होऊन आणि जिथे त्याची रिक्वायरमेंट आहे तिथे ते मेट आउट करतात. ओके. खास करून बोरॉन, झिंक किंवा तुमचं कॅल्शियम. पण म्हणजे थोडं बहुत आपल्याला जर समजा हे अन्नद्रव्य फवारणीद्वारे दिले तर त्याची जी काही गरज आहे तर ती आपण भागवू शकतो. हो, ते भागवू शकतो. ओके. तर आता टोमॅटोमध्ये जे आता टोमॅटो पिकाचं आता थंडीमध्ये अन्नद्रव्याचं आपण व्यवस्थापन आता चर्चा केली, ह्याच्यावर बुरशीजन्य रोग किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? टोमॅटोमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जो थंडीचा जो वातावरण असतं विंटर सीझन, तर त्याच्यामध्ये जी आता तीन वर्षापासून आपण बघतोय तर एक पिनवॉर्म म्हणून एक नवीन इन्सेक्ट, पिनहोल बोरर. पिनहोल बोरर, त्याला साऊथ अमेरिकन पिनवॉर्म पण म्हणतात, जो साऊथ अमेरिका जो खंड आहे तिथनं त्याचं पहिलं ऑब्झर्व केलं गेलंय. ओके. तिथनं तो मग बाकीच्या पार्ट्स म्हणजे बाकीच्या देशांमध्ये आणि भारतामध्ये स्प्रेड झालाय. हे मला वाटतं डाळिंबावर पण होते. नाही, तो डाळिंबावरचा वेगळा आहे. ओके. ओके. आणि हा याचा वेगळा आहे टोमॅटोवरचा. ओके. तर त्याचा विंटर किंवा हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव होतो. ओके. तर त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण आणि हा नवीन किडा असल्यामुळे याच्यासाठी एक पण लेबल क्लेम कीटनाशक नाही. ओके. तर याच्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे, जसं तुमचं नर्सरी चांगल्या व्हायरस प्रूफ सिडलिंग रेट झाले पाहिजे रोपं, तिथनंच नर्सरीमध्ये रोपं घेणे किंवा स्वतः जर करत असाल तर पूर्ण 40 मेची जी इन्सेक्ट प्रूफ नेट असते त्याच्यामध्येच रोप तयार करतात. मग 3 रोप लावल्यानंतर फील्डमध्ये मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांटिंग होतं, रोप लावतो तेव्हा जे ट्रॅप्स वगैरे युज करणे, जो लाईटचा सापळा असो किंवा जो फिरोमेन सापळे असो तर त्यांचा सर्व वापर करणे. नंतर एक डेल्टा ट्रॅप होतो त्याचा युज करणे, स्टिकी ट्रॅप्स, जेणेकरून जे अडल्ट असतात ते अडल्ट ट्रॅप होतील त्याच्या चिकट सापळे. हो, चिकट सापळे. आणि वॉटर ट्रॅप्स येतात जे फेरोमेनचे, तर त्याच्यामध्ये बरेचसे इन्स्टिंक्ट अट्रॅक्ट होतात. पण त्याच्यामध्ये काय होतं, ते आपण फेरोमेन्स वगैरे युज करतो त्याच्यामध्ये खास करून मेल्स अट्रॅक्ट होतात आणि जे लाईट ट्रॅप्स असतात त्याच्यामध्ये दोन्ही पूर्ण इन्सेक्ट ट्रॅप होतात. तर त्यांचा काय म्हणतात याचा जास्त प्रॉब्लेम आहे साऊथ अमेरिकन पिनवॉर्मचा. ओके. सर, टुटा नागळीचा तो साऊथ अमेरिकन त्यालाच टुटा नागळी म्हणजे हे साऊथ अमेरिकन पिनहोल बोररला पिनवॉर्मला टुटा नागळी म्हणतात. टुटा नागळी. ओके. आणि टुटा आणि आपली जी रेग्युलर नागळी आहे ना त्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे, तर टुटाचं इन्फेस्टेशन जर पानांवरती बघितलं ते नेहमी कडाने असतं. पान जर घेतलं तर कडाच्या बाजूने त्याचं इन्फेस्टेशन झालं. ओके. आणि नागाळी जर बघितली तर ती आतमध्ये अशी हे करत असते पूर्ण. बरोबर. तर हा मेजर त्यांच्या दोघांना डिफरन्स आहे. ओके. म्हणजे जर एखादं ते पान घेतलं तिकडं तर त्या पानाच्या असे कडेनं म्हणजे जर आपण टुटाचं जर बघितलं ना एका कोपऱ्यामध्ये असं किंवा कोपऱ्यामधून पूर्ण पान अर्ध पान. ओके. नागाळीसाठी ना एक सेंटरलाच ते मायनिंग करत असतं. ओके. इकडे तिकडे मधूनच फिरत असतं. ओके. आपल्याला आता ही व्हायरस प्रूफ नर्सरीमध्ये रोप. ओके. 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 सर, ह्याच्यावर झॅन्थोमोनासचा अटॅक येऊ शकतो का? झॅन्थोमोनासचा अटॅक येऊ शकतो, पण जेव्हा आर्द्रता वगैरे जास्त असते तेव्हा येतो. म्हणजे आता हिवाळ्यात आर्द्रता म्हणजे जास्त असते. आता उदाहरणार्थ पाऊस होतोय काही ठिकाणी तर त्याच्यामध्ये आर्द्रता बिल्डअप होते, वाढते. तर त्या केसमध्ये जर सकाळी जर ड्यू वगैरे पडला, दव वगैरे असतं ते
तर ते राहिलं आणि पानं लवकर कोरडी झाली सकाळी ओके 9 वाजेपर्यंत, हम्म, तर तेव्हा झॅन्थोमेनोचा अटॅक वाढू शकतोय. ओके इव्हन करप्याचा पण अटॅक वाढू शकतोय. करपाचा पण अटॅक वाढू शकतो. जो अर्ली ब्लाइट लवकर येणारा करपा आणि लेट ब्लाइट उशिरा येणारा करपा. पण सध्या आता अर्ली येणाऱ्या करप्यामध्ये अटॅक जी नवीन प्लॉट लावली गेली तर हं. त्याच्यामध्ये होऊ शकते. ओके. आणि जी ज्यांनी ऑगस्टमध्ये वगैरे प्लॉट लावली ती आता पण हार्वेस्टिंग चालू आहे त्यांची. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चालू आहे त्यांची जानेवारीपर्यंत. तर त्याच्यामध्ये लेट येणारा करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि त्यांना तर जे आपली तुटा आळी त्याच्यासाठी तर खूप जपणं गरजेचं आहे. ओके हा 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 कारण काय होतं, शेतकरी काय करतात, जसं जसं प्लॉट वाढत चालतो ना हम्म, त्याच्यावर मग कमी प्रॉपर लक्ष दिलं नाही जात. बरोबर आणि ती तुटा आळी त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करते. हा हा आणि हा मल्टिप्लाय केल्यामुळे त्यांचे जे लार्वाज वगैरे असतात ते Okay. सॉइल मध्ये डॉर्मंट स्टेज मध्ये जातात. लार्वा म्हणजे अळी हा आळी अळी ओके अळी. हा आणि मग ती पुपा होऊन ती हायबरनेशन मध्ये जाते. ओके 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 त्याच्यामुळे ते त्यांना मल्टिप्लाय करायला जास्त चान्स मिळतो. त्याच्यामुळे जर तुटाचं चांगला नियंत्रण जर करायचं असेल ना तर ते शेवटपर्यंत त्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि ते गावामध्ये समजा एक टोमॅटो ग्रोथ असेल तर सर्व शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. एक शेतकऱ्यांनी केलं आणि बाजूच्या शेतकऱ्यांनी केलं तर इन्फेस्टेशन होण्याचे चान्सेस भरपूर वाढतात. सर ह्याच्या आधीची जी मुलाखत घेतली ती मी आपले एंटामुलाचे राजकुमार सर, त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आपल्याला असं वाटतं आपण मनुष्य आपण खूप म्हणजे डॉमिनंट आहोत, पण ह्या पृथ्वी तलावर हे कीटक जे आहेत त्यांच्यावर डॉमिनंट कोणच नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांनी बरोबर सांगितलं. बघा, आपलं आणि कीटकांचं जे काय म्हणतात बॅटल आहे ते म्हणजे युद्ध ते किती वर्षापासून चालू आहे, तरी आपण अजून त्यांच्यावरती पराजय विजय आपण म्हणजे त्यांना पराजय नाही करू शकलो ना, आपण विजय होऊ शकलो त्यांच्यावर. उलट नवीन दरवर्षी आपण जर बघितलं तर वातावरणात जसे बदल होतात क्लायमेट चेंजमुळे, तर जी आता तुटा आपल्याला माहित नव्हती 3 वर्षापासून तुटा आलाय. जे कीटांचं डायनामिक्स चेंज होत चाललंय क्लायमेट चेंज. जसं ब्लॅक थ्रिप्स आपण जर बघितलं बाकीच्या शिमला मिरची किंवा साध्या मिरची, तर ते डायनामिक्स चेंज होत चाललं. आणि सोपं उदाहरण जर आपण बघितलं तर करोना म्हणजे जो अॅन्युअल झुटॉनिक डिसीज आहे माणसामध्ये, म्हणजे क्रॉस बाउंड्री होत चाललंय. म्हणजे क्लायमेट चेंजमुळे बरेचसे बदल होत आहेत. त्याच्यामुळे आजकाल वन हेल्थचा कन्सेप्ट आलाय. म्हणजे आपली हेल्थ, मातीची हेल्थ, किड्यांची हेल्थ, प्राण्यांची हेल्थ, आणि जे पण काही विकृती तलावरती असतात तर ती वन हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके ओके. सर ही जी टुटन आघाडी आहे तर ह्याचं नियोजन आपण कसं करायचं, म्हणजे रासायनिक म्हणा किंवा जैविक म्हणा, कसं हे फेरोमेन ट्रॅप वगैरे हे जे आहे हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आले, पण त्याचे जे दुसरे भाग आहेत जसं की बायोलॉजिकल्स म्हणा नाही तर केमिकल्स म्हणा, तर इथे कुठल्या टाईपचे बायोलॉजिकल्स तिथे काम करू शकतील? तुमच्यासाठी जर बायोलॉजिकल्सचा विचार जर केला ना तर अँटीफिडंट्स मध्ये आपण नीम ऑइल वगैरे घेतो. ओके हा. तर 10,000 ppm ओके. तर ते नीम ऑइलचं चांगलं इफेक्टिव्ह असणार आहे. ओके. जे पण रिकमेंडेड क्रॉप प्रोटेक्शन कंपाऊंड्स आहे जे बाकीच्या आळ्यांवरती जर नागाळीवर चालतात तर ते युज करून त्याच्यामध्ये आपण याचं पण सॅनिटरी युज केलं पाहिजे, जे नीम ऑइल असो किंवा बाकीचे जे कंपाऊंड असो अँटीफिडिंग कंपाऊंड्स. ओके ओके ओके. म्हणजे त्याचा सिनर्जेटिक इफेक्ट होईल. ओके. त्याच्या व्यतिरिक्त काही जीवाणू त्यामध्ये काम करू शकतात का, की जीवाणू काही बुरशा त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात का? त्याच्यामध्ये एंटोमोपॅथोजेनिक जे फंगाय वगैरे जर असेल ना ते युज करतात. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये असे हा आपल्या त्या लेअर मध्ये असतो, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीवर डायरेक्ट पडणं खूप मुश्किल होतं. ओके. याच्यासाठी जे आहे त्याचं जे स्टमक फिडिंग थ्रू जे इन्सेक्टिसाइड्स असतात तर ते जास्त काम करते. ओके. त्याच्यामुळे बायोलॉजिकल्स आणि इव्हन आपले रेग्युलर केमिकल्स पण त्याला इफेक्टिव्ह नाही आहे. कारण त्याचं जे फिडिंग बिहेवियर आणि ते खूप वेगळं आहे कम्पेअर टू एक्झिस्टिंग पेस्ट जे आहे ना आपली नागाळी, त्याच्यापेक्षा त्याचं खूप वेगळं मेकॅनिझम. सर म्हणजे मध्यंतरी मी ज्यावेळी कपाशीचं जे क्षेत्र आहे तिथल्या तज्ञांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, त्यामध्ये त्यांनी काय म्हटले की ज्यावेळी सुरुवातीच्या स्टेजला जर समजा तुम्ही फवारणीद्वारे जर समजा तुम्ही नियोजन करायला सुरुवात केला, म्हणजे ती कीड त्या फ्लॉवर मध्ये जायच्या आधी जर तुम्ही नियोजन केला तर बरेचसे म्हणजे तुमचे ताण कमी होतात. कारण की त्याला ते कपाशीच्या बोंडाला एक त्या किडीला एक आवरण त्या बोंडाचं तयार होतंय. तसंच इथं टुटा नागाळीचं पण आहे की ह्या टुटा नागाळीला इथं पानाचं आवरण आहे. तर मग कुठल्या पॉइंटला म्हणजे एखादं रोप आपण लावलं तर किती दिवसांनी टुटा नागाळीचं म्हणजे इन्फेस्टेशन होते, त्यामध्ये किती दिवसानंतर ते होऊ शकतं? जसं रोपं लावल्यानंतर एक आठवड्याच्या पिरियड मध्ये जर समजा आजूबाजूला
ऍडल्ट मॉथ असले ऍडल्ट त्याचा तर ओके ते एग लेईंग सुरू करतो ओव्ही पोझिशन. ओके तर एग ले केल्यानंतर लगेच 4-5 दिवसामध्ये एग हॅच होऊन लार्वा फिडिंग सुरुवात करते. तर त्याचं नियोजन सुरुवातीपासून करणं खूप गरजेचं आहे. ओके मी तर म्हणजे नर्सरी स्टेज पासून त्याचं नियोजन नियोजन खूप करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे जर आता नर्सरी करतील ना करतील पण शेतकरी म्हणून जर समजा आपण हे रोपांची लागवड केली आणि लगेच एक 5 ते 6 दिवसानंतर जर समजा आपण कीटकनाशकाचे स्प्रे घ्यायला चालू केले तर आपल्याला तुटानागाळीचा ताण कमी बसेल. तो ताण कमी बसेल आणि कीटकनाशकांचे जे स्प्रे खास करून जे व्हेजिटेटिव्ह स्टेज असते जोपर्यंत फळ धारणा होत नाही, सुरुवातीचे 20 दिवस असतात लावल्यानंतर, कारण 18-20 दिवसानंतर फुलं यायला सुरुवात होते रोप लावल्यानंतर. तर त्या पिरियडमध्ये इफेक्टिव्हली थोडं मॅनेज करणं किंवा कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. त्या रिकमेंडेड जे लेबल क्लेम इन्सेक्टिसाइड आहे ते युज करून कंट्रोल केलं तर चांगलं ते. आणि नंतर जसं जसं क्रॉपची स्टेज पुढे चालते त्यानुसार जे PHI वगैरे असतात प्री हार्वेस्ट इंटरवल ओके तर त्यानुसार स्प्रे करणं गरजेचं आहे. जेणेकरून ज्या दिवशी हार्वेस्टिंग होईल त्या दिवशी रेसिड्यू नाही पाहिजे जे पण कंपाऊंड युज करतो तुम्ही क्रॉप प्रोटेक्शन. कारण प्रत्येक कंपाऊंड एकदा स्प्रे केल्यानंतर त्याची जी लाईफ सायकल आहे किंवा त्याची इफेक्टिव्हनेस आहे ती पर्टिक्युलर डेजची असते. नंतर तो बायोलॉजिकली नेचरमध्ये डिग्रेड होत चालतो. आयदर उष्णतेने असो ह्युमिडिटीने असो डिग्रेड होतो कंपाऊंड कोणता पण कंपाऊंड असो. तर त्यानुसारच मग त्याची हार्वेस्टिंग वगैरे करता येईल. सर आता हे छोटस रोप आहे तर ह्या रोपावर पहिल्या आठवड्याचा कुठला स्प्रे असतो, कुठला स्प्रे करता येईल आपल्याला रासायनिक म्हणा? रासायनिक मध्ये जे स्टमक पॉयझनचे जे असतात इमामेक्टिन बेन्झोएट वगैरे असे स्प्रे वगैरे दिले तरी चालते. नंतर एक ऑर्गॅनिक मध्ये म्हणजे एक स्पिनोसाइड वगैरे त्याचं पण खूप चांगलं आहे इफेक्ट. ती एक बुरशीपासून तयार झालेला एक कीटनाशक आहे. तर ते बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड त्याचा पण इफेक्ट खूप चांगला आहे. तर ह्यावर टोमॅटो पिकावर हिवाळ्यात आता जांतोमनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणजे स्पॉट्स बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वेळी कोणत्या बुरशीनाशकांचा वापर आपण त्या दरम्यान करू शकतो आणि कितव्या दिवशी म्हणजे साधारण आपल्याला ढोबळ मनानं जर विचार करायला गेला तर कितव्या दिवशी प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते, म्हणजे सुरुवातीची लक्षणं काय? याच्यामध्ये कसं आहे जसं जसं कॅनोपी वाढत चालते आतमध्ये ह्युमिडिटी बिल्डअप होतं. जर कॅनोपी जास्त असेल, पाऊस असेल झालेला किंवा ड्यू असेल वातावरणामध्ये दम वगैरे असणार आहे तर तेव्हा त्यांच्या मनाचा वगैरे अटॅक होऊ शकतो. ओके. आणि त्याच्या मॅनेजमेंटसाठी एक स्पेसिंग वगैरे व्यवस्थित ठेवणे आणि नंतर जे पण आपले कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स वगैरे तर झॅन्थोमोनास बेसिकली तो बॅक्टेरियल डिसीज आहे. तर बॅक्टेरियल हॅज सच कंट्रोल मेजर काही नाही पण प्रिव्हेन्शन करणं जसं कॉपर बेस्ड फंगिसाइड जे असतात त्याचा युज करणे. गव्हर्नमेंटने आता स्टेप्टोसायक्लिन वगैरे बॅन केलेलं आहे. त्याच्यामुळं अँटीबायोटिक नाही युज करता जे कॉपर बेस्ड फंगिसाइड्स आहे त्याचा युज करणं खूप कॉपर ऑक्सिक्लोराइड असतो किंवा जे पण काय असतं तर त्याचा युज केला तर चांगला इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल. सर आता टोमॅटोचं आता हिवाळ्यातलं नियोजन झालं. ह्या टोमॅटोमध्ये अलीकडं ते तिरंगा व्हायरस सारखे असे व्हायरसेस भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे आलेले आहेत. तर मग अशा वेळी कशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करू शकतो? ऍक्च्युली आपण जर बघितलं व्हायरस हा जो रोग येतो टोमॅटोमध्ये तो वेक्टर्सने स्प्रेड केला जातो. जे पण काही किडे आहेत ते त्याला पसरवतात, ना की ते एखाद्या बुरशीने वगैरे असं होते. तर व्हायरससाठी तुमची नर्सरी सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जी पण काही रोग तयार होती ती पूर्ण व्हायरस प्रूफ किंवा इन्सेक्ट प्रूफ नेटमध्ये नर्सरी प्रोड्यूस केली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सर्वात प्रथम त्याच्या आधी ज्या टॉलरंट व्हरायटीज आहेत त्यांचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे आता मार्केटमध्ये बऱ्याचशाच व्हरायटी असतात, हायब्रिड असतात टोमॅटो. त्याच्यामध्ये कोणती टॉलरंट आहे, खास करून उन्हाळ्यामधल्या पिकांमध्ये व्हायरसचा खूप प्रादुर्भाव होत असतो. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी निवडणं खूप गरजेचं आहे. नंतर व्हरायटी योग्य निवडल्यानंतर नर्सरी रेस करणं इन्सेक्ट. त्याच्यानंतर फील्डमध्ये गेल्यानंतर जो तुमचे सकिंग पेस्ट असतात जे आपले व्हाईट फ्लाय सफेद माशी असो किंवा ऍपिड्स वगैरे असो तर त्यांचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे त्या पिरियडमध्ये. त्याच्यासाठी सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा वापर करणे किंवा काही बायोलॉजिकल बेस्ड कंपाऊंड असेल तर त्यांचा वापर केला तरी चालेल. नंतर स्टिकी ट्रॅप्स असतात वेगवेगळ्या कलरचे, जसं थ्रिपसाठी आपण ब्ल्यू कलरची वापरतो, व्हाईट फ्लायसाठी तर ते इंटिग्रेटेड वेनी आणि नीम ऑइल तर यूज केलंच पाहिजे जेणेकरून तो एक अँटीफिडंट म्हणून काम करेल त्याच्या केसमध्ये.
आणि व्हरायटीचे पण फीचर मी सांगितलं तुम्हाला एक सांगतो. जसं पानांवरती ना एक लव असते बारीक अशी केस. तर काही व्हरायटीमध्ये त्याची डेन्सिटी, त्याला ट्रायकोम्स म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याची डेन्सिटी जर जास्त असली ना, ओके, तर डेन्सिटी जर जास्त असली ना, मग ते जे सकिंग टेस्ट आहे ना, त्यांचे जे माउथ पार्ट असतात ते पानांपर्यंत पोहोचत नाही. ओके, जेणेकरून ते सक पण नाही करणार, आणि सक नाही केलं तर ते म्हणजे सक नाही करणार, दुसरीकडे इन्फेक्ट पण नाही करणार. ओके. म्हणजे हे ट्रायकोम्स जास्त असलेली ट्रायकोम जास्त असले तर त्या व्हरायटीज थोडे टॉलरंट असतात. ओके. आणि सर हे जर मेन वेक्टर व्हायरसचा वेक्टर रिपोर्ट्सनुसार सांगितलं जातोय का काही ठिकाणी थ्रिप्सचं पण थ्रिप्सचा मेजर त्याचा मेन वेक्टर ऍक्ट होतो. ओके. आणि व्हाईट फ्लायचा जो आपला जुना जो व्हायरस होता लिपकल व्हायरस, ओके, तर तिरंगामध्ये स्पॉटेड विल्ट व्हायरस पण म्हणला जातो त्याला. ओके. स्पॉटेड विल्ट फळांवरती असे स्पॉट्स दिसतात आपल्याला. तर स्पॉटेड विल्ट व्हायरस पण म्हणलं जातं त्याला. ओके. आणि मेन म्हणजे तिरंगा व्हायरस मध्ये कॉम्प्लेक्स येतो. एकच व्हायरस नाही, ते मल्टिपल व्हायरस, जसं एक स्पॉटेड विल्ट व्हायरस आहे, लिपकल व्हायरस आहे, असे 3-4 व्हायरस म्हणून एकत्र इन्फेक्ट झालेले असतात. उन्हाळ्यामध्ये काय असतं, ह्या जे सफेद माशी असो किंवा बाकीचे जे इन्सेक्ट असतो ना, तर त्यांची पॉप्युलेशन जास्त वाढतं टेम्परेचरमुळे, आणि मग ते वेक्टर ऍक्ट होतं बऱ्यापैकी, मग इन्फेक्टेड त्याच्यामध्ये. मेन म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण पहिल्यापासून जर मॉनिटरिंग जर केली, स्काउटिंग वगैरे, तर सुरुवातीला जसं आपण बघू एखादा प्लांट इन्फेक्टेड असेल तर त्याला अप्रूट करणं खूप गरजेचं आहे, कारण तो एक प्लांट सोर्स होणार आहे बाकीच्या. म्हणजे ज्या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय, ज्या झाडाला, तो पहिला उपटून काढून आणि त्याला बाजूला करणे किंवा त्याला बुजवून देणे कुठेतरी एका खड्डा करून, जेणेकरून तो एक सोर्स बनणार नाही परत. ओके, ओके, ओके. आणि बाकीचे मेकॅनिकल मीन्स पण असं, जसं आतमध्ये आपण मशागत वगैरे करतो, काही अवजारांमुळे इकडे तिकडे जर इन्फेक्ट झाला तर मेकॅनिक काही व्हायरस, मोझॅक व्हायरस, त्यांनी पण ट्रान्समिट होऊ शकते. मग सर हे उन्हाळीमध्ये, सर आता उन्हाळी वातावरण यावेळेस वर्षीचं थोडं वेगळं असणार आहे. बरेच हवामान विभागाचे तज्ज्ञ म्हणतात की ह्यावेळी उन्हाळा खूपच 1-2 डिग्रीनं टेम्परेचर आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही जण सुपर अल निनो म्हणतात. तर अशा वेळेला कशा पद्धतीचं नियोजन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी करायला हवं? टोमॅटोमध्ये सुरुवातीला जसं आपण बघितलं, टेम्परेचर जास्त असणार आहे आणि अल्टिमेटली पाणी पण कमी असणार आहे इरिगेट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी मेन तर एक व्हरायटी चूज करणं व्यवस्थित. व्हरायटी चूज केल्यानंतर मल्चिंगचा वापर करणे, व्यवस्थित ड्रीप मध्ये पण जी तुमची कॅपॅसिटी ड्रीपची ते वेगवेगळ्या LPH ची असते, आणि तुमच्या मातीची जी पोत आहे, जसं क्ले कंटेंट जास्त आहे कमी आहे, त्यानुसार डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या आम्ही काही ट्रायल्स पण केले आहे. तर आपण रुस्टॉक युज करतोय वाईल्ड स्पीसीजचा. त्या वाईल्ड स्पीसीजचा रुस्टॉक जर युज केला ना, त्याला आपण जी रेग्युलर कल्टिवेटेड टोमॅटो जे आपण टोमॅटो त्याला ग्राफ्टिंग केल्याने झाडाची मुळी खोलपर्यंत भरपूर जाते, जेणेकरून जे पण आपण पाणी देतोय, रिसोर्सेस खात देतोय, ते व्यवस्थितरित्या ते ऍब्झॉर्ब करून आणि वरती ट्रान्सफर करतात. त्यांनी काय होईल, जर रूट सिस्टम जर स्ट्रॉंग असली ना, झाडाची इनबिल्ट इम्युन सिस्टम चांगली असणार आहे. म्हणजे पण काही स्ट्रेस असणार आहे, बायोटिक असो किंवा बायोटिक म्हणजे टेम्परेचरमुळे असो किंवा रेडिएशनमुळे असो किंवा किड्यांमुळे असो, तर झाडाची प्रतिकार शक्ती जर चांगली असली तर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. त्याच्यामुळे यील्ड लॉसेस किंवा प्रोडक्शन जे कमी करता येईल, लॉसेस जे होणार आहे ते कमी करता येईल. सर आपल्याकडे काही रोपं आहेत, त्यामध्ये सर रूटस्टॉकची काही रोपं आहेत? हो, आता तुम्ही जर इथे बघितलं, हे ग्राफ्टिंग केलेली रोप आहे. खाली आपण वांग्याचा रूटस्टॉक वापरलेला आहे, आणि वरती टोमॅटो नॉर्मल ग्राफ्ट केली, आणि ही बिना ग्राफ्ट केलेली रोप आहे. तर याने काय, तो वांग्याची जी रूट सिस्टम आहे खूप स्ट्रॉंग आहे. आणि जर आपण बघितलं जो क्रॉपिंग पिरियड आहे वांग्याचा, जवळपास 8 महिन्यापर्यंत तुम्ही व्यवस्थित मॅक्झिमम प्रोडक्शन घेऊ, 6, 7, 8 महिन्यापर्यंत. टोमॅटो 4-5 महिन्यापर्यंत, समर मध्ये तर लवकर होतं, आणि खरीप मधला टोमॅटो तो थोडा एक्सटेंड पण करता येतो विंटर मध्ये, पण समर मध्ये खूप शॉर्ट ड्युरेशन. तर अशा पद्धतीने जेणेकरून काय होतं, वांग तुमचं जे पण सॉइल मधून येणारे जे ताणी, कमी पाणी पडो, किंवा जे पण बुरशीजन्य रोग असतात जमिनीमध्ये, जसं फ्युजेरिया मिल्ट असो किंवा ज्या
आपण इकडचा कोकणातला जर पट्टा बघितला इकडे साईड बरोबर हा. किंवा तिकडे काही ठिकाणी नाशिकमध्ये काय भागामध्ये हम्म. बॅक्टेरियल मिल्टचा इश्यू आहे. हम्म. तिथे ह्युमिडिटी खूप असते आणि पाऊस पण खूप असतो. हा, हा, तर हा. पावसाळ्यामध्ये तिकडे बॅक्टेरियल मिल्टचा पण खूप इश्यू हम्म, आहे. हम्म, हम्म. तर त्या केसमध्ये वांग्याच्या रुष्टावरती टोमॅटो ग्राफ्ट केल्याने हम्म. बायोटिक म्हणजे जे जमिनीमध्ये येणारे रोग किंवा एखादी जी सॅलिडिटी असो, हम्म, हम्म. सॉल्ट म्हणजे इसी हम्म. जमीन ज्याच्यात हा, शा- पाण्याचा इसी जास्त असो किंवा मातीचा, तो सुद्धा ओव्हरकम हम्म. करू शकते ब्रिंजलवरती ग्राफ्टिंग केल्याने. ओके, म्हणजे हे खाली वांग्याचं रूटस्टॉक वांग्याचा वापरलेलं आहे. आणि हे रूटस्टॉक आहे ते जंगली झाडाचं हो जंगली वांग्याचं जंगली rootstock. वांग्याचं. ओके. तर सर मग हे अशा पद्धतीचे ग्राफ्टेड जे रोप असतील तर ते त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला- हा जो रूस्टॉक आपण युज करतो बघा हा, हा. जंगली वांग्याचा ओके हा. टोमॅटोला ग्राफ्ट करण्यासाठी. ओके ओके हा रूटस्टॉक आहे. म्हणजे आता हे इथं तुम्ही बघू शकता त्यांचं रूट नेटवर्क वगैरे हा, किती किती strong छान आहे. हा. म्हणजे सर हे जंगली झाड आहे थोडक्यात ते हो, ते आता root जंगली जे- सोलेनम टॉर्न वगैरे ओके किंवा आपण कधी कधी काय करतो जे वांग्यामधले पण जे वांग्याची जी डायव्हर्सिटी ती भारतामध्ये सर्वात जास्त आहे. हा हा. म्हणजे ओरिजिन जो उगम आहे वांग्याचा तो साऊथ ईस्ट एशियामध्येच मानला जातो. ओके ओके पण हा, हा. आपल्याकडे कलर, हा, हा. शेप, हा, हा. साईज खूप व्हरायटी हो वांग्यामध्ये. हो हो. ओके. आणि ती डायव्हर्सिटी असल्यामुळे तो हा. आपण रूस्टॉक टोमॅटोला युज करू शकतो. म्हणजे त्या जंगली व्हरायटीचं रूटस्टॉक आपण त्या टोमॅटोला वापरलेलं आहे. हो, त्याच्यावरती कट करून आणि वांग्या टोमॅटोला वरती ग्राफ्ट करतो. ओके ओके ओके. प्रॅक्टिकली जर आपण जे आपण ब्रीडिंग करतो, हा हा. ब्रीडिंग हे सर्व गुणधर्म याच्यात आणणं खूप डिफिकल्ट हा आहे. हा हा हा. कारण ते लिंकेज बरोबर. ट्रॅक वगैरे असतो. हा हा म्हणजे हा. एक म्हणतो ना आपण सर्व गुण संपन्न कोणीच नाही कोणी जगामध्ये. नाही आहे. म्हणजे इथे आपण काय करतो जे बिलो ग्राउंड ट्रेड्स असतात, बिलो ग्राउंड जे हा. जसं जमिनीत येणारी फ्युजिलियम जमिनीत इन्फेक्ट करतो हा हा. किंवा बॅक्टेरियल जमिनीत व्हॅस्क्युलर मिल्ट येते, हा हा. निमॅटोड जमिनीत येतो तुमचा, बरोबर हा. पाण्याचा ताण जमिनीमध्ये कारण रूटच वॉटर ऍब्झॉर्ब बरोबर करणार. बरोबर हा. तर हा स्पेशल आपण बिलो ग्राउंड जे गुणधर्म आहे त्याच्यासाठी ब्रेड केलं, हम्म. आयडेंटिफाय करतो. तर आणि वरचा जो टोमॅटो असतो ते अबो ग्राउंड जे ट्रेड्स असतात वरचे गुणधर्म जसं फळ फुलकळी जास्त लागणे, फळ लागणे, जो करपा वगैरे तो कमी असणे. म्हणजे याचा हा वेगळा ब्रीडिंग करायचा, डेव्हलप करायचा, हा वेगळा डेव्हलप करायचा आणि ते गुणधर्म एकत्र आणण्यासाठी आपण ग्राफ्टिंग करतो, ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी. तर ह्याचा आणि ते ग्राफ्टेडचा रूट स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवता येईल का कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करायला? म्हणजे हा त्याचा आपण बघू शकतो. हे पांढरं आहे. टोमॅटो. नाही त्याला आपण हाच रूटस्टॉक युज केलाय. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल हे टोमॅटो आहे, हा हा. हे स्मॉल स्टेज मध्ये असताना त्याला आपण ग्राफ्ट केलेलं आहे. ओके ओके हा हा. तर तुम्ही रूट सिस्टम मध्ये दोघांच्या बघू शकता हा हा. त्याच्यात किती डेन्स नेटवर्क आहे होय, आणि होय. याचं किती स्पार्स म्हणजे कमी ओके ओके हा हा. नेटवर्क आहे रूटचं. ओके झाड छोटं किती आहे. ओके हा. तर तरी पण ह्याचं root- तर जेवढी जास्त रूट्स तेवढी हम्म. न्यूट्रिएंट जे Apply पाणी करायचं. वगैरे ऍक्वायर जास्त कराल. ओके. तर त्याच वेळी तुम्ही ग्राफ्टेडचं दाखवू शकता का टोमॅटो ग्राफ्टेडचं ओके. कम्पॅरेटिव्हली? ही ग्राफ्टिंग हा. ही टोमॅटो हा. आपण Grafted. ब्रिंजलवरती ग्राफ्ट केलेली आहे. ग्राफ्ट केली. तर रूट सिस्टम तुम्ही बघू शकता किती डायव्हर्स आहे. हो. हा हा हा. बेसिकली आता ही ट्रान्सप्लांटिंग जे रोपाची स्टेज आहे हा हा. ती एक्सेस झाली आहे. ओके म्हणजे त्याच्या हे आधी जुनं आहे. हा जुनं आहे थोडं. हा. याच्यापेक्षा थोडं मोठं लावलं गेलेलं पाहिजे. ओके 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 ओके. तर सर आता याचं तुम्ही मीडिया बघितलं ड्राय दिसतोय पूर्ण. हा हा. याचं मीडिया बोललं ड्राय असून पण प्लांट खूप अजून- स्टडी दिसतंय. बरोबर बरोबर. ओके म्हणजे ग्राफ्टेड नर्सरीचा वापर केला तर आपल्याला म्हणजे त्यामधनं फायदा हो, होऊ शकतो. ग्राफ्टेड टोमॅटोमध्ये अजून बरंचसं रिसर्च वर्क चालू आहे. ओके हा. पण वांग्यामध्ये मला वाटतं ही कमर्शियली अवेलेबल नाही आहे वाटतं हे ग्राफ्टेड टोमॅटोचं. नाही, ग्राफ्टेड टोमॅटोचं आता बऱ्यापैकी प्रोडक्शन होत आहे ओके ब्रिंजलच्या रूटस्टॉक वरती. हा हा आणि जसं पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये हा हा. काही नर्सरी तिथे प्रमोट पण करतात बऱ्यापैकी. ओके ओके. खास करून नाशिकमध्ये जो काही भाग आहे तिकडे बॅक्टेरियलचा इश्यू आहे. हम्म, हम्म. आणि जो आपला हा जो भाग आहे पुणे जिल्ह्याचा किंवा दुसरा, हा. तर तिकडे फ्युजेरियमचा थोडा अटॅक असतो. ओके, फ्युजेरियम हा. सॉइल बॉडी. हा. तर त्याच्यासाठी आपण आणि ओके. हार्वेस्टिंग विंडो पण वाढवल्या जाते. ओके हा जी हार्वेस्टिंग विंडो 4 महिन्याचा हा हा. जाती होती ती पण वाढवल्या जाते. ओके आणि खास करून उन्हाळ्यामध्ये जो पाण्याचा ताण कमी पडतो ना, हा हा. त्याच्यामध्ये तो ओव्हर पण करू शकतो ब्रिंजलचा रूट. तर ह्या पिकावर आता आपण हे ग्राफ्टेड नर्सरीचा वापर आपण करू शकतो. तर त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील जेणेकरून हे हाय टेम्परेचर लो वॉटर म्हणजे कमी पाणी जास्त तापमान ह्या परिस्थितीत पण ते टिकून राहील? याच्यामध्ये अजून आपल्याला जसं काही बायोस्टिम्युलंट्स वगैरे जर युज केले टोमॅटो प्रोडक्शन स्पेसिफिक स्टेजला स्प्रे करायचे. ओके हा. कारण काय होतं 60 दिवसानंतर 60-70 दिवसानंतर टोमॅटोची हार्वेस्टिंग सुरू होते ओपन फील्डला.
टोमॅटो ट्रान्सप्लांटिंग केला, रोपं लावल्यानंतर 18 ते 20 दिवसांनी फुलकळी येणं सुरू होते. ओके. आणि तो पिरियड चालतो तुमचा म्हणजे बऱ्यापैकी 60 दिवसापर्यंत, म्हणजे फ्रुटिंग पण होते त्याच्यामध्ये, आणि 60-70 दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होते. ओके ओके. हा, तर मग सुरुवातीचे जे 60 दिवसाच्या आधीचे जे दिवस आहे ना, जसं ट्रान्सप्लांटिंग रोपं लावल्यानंतर 15 दिवसांनी एक बायोस्टिम्युलंटचा स्प्रे देणे. ओके. जेणेकरून झाडाला एक प्रायमिंग होऊन जाईल. ओके ओके. प्राईम झाल्यामुळे झाडाला जर जसं महिन्यानंतर ताण येणार आहे, तर तो ताण आता सेन्स झालेला असणार आहे झाडाला. ओके. त्याच्यासाठी मी प्राईम म्हणजे झाड तयार असणार आहे जे न युज केलेलं आहे. तर याच्यामध्ये जे बायोस्टिम्युलंट जर आज आपण बघितले ना, त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट असतात. सीवीड म्हणजे समुद्रामध्ये येणारी समुद्र शेवाळ. आणि ते शेवाळ बघा, ते कॅनडा वगैरे नॉर्थ पोल जे आहे तिकडनं ते काढल्या गेलेलं शेवाळ. ओके. तिथे टेम्परेचर मायनस मध्ये असतं, तर एखादी स्पीसीस मायनस मध्ये जर सर्व्हाइव्ह होऊ शकते, त्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म असतात म्हणून ती सर्व्हाइव्ह होते. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, ती स्पीसीस समुद्रामधून काढली, त्याचा एक्स्ट्रॅक्ट तयार केला, आणि तो एक्स्ट्रॅक्ट प्लांट्स वरती स्प्रे केला गेला. ओके. मग त्याच्यामध्ये बरेचसे असे स्ट्रेस एलिव्हेटिंग कंपाऊंड्स आहेत, ताण कमी करणारे कंपाऊंड्स असतात. ओके. त्याच्यामुळे जर आपण स्प्रे केला आपल्या टोमॅटोवरती किंवा दुसऱ्या पण भाजीपाला पिकांवरती किंवा जे पण जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये, तर झाड एक प्राईम होऊन जातं. प्राईम झाल्यामुळे त्याचं स्ट्रेस एलिव्हेट होऊ शकतो. खास करून ज्या मेन त्या क्रिटिकल स्टेजेस असतात झाडाच्या टोमॅटोमध्ये, जसं फ्लावरिंगच्या आणि व्हेजिटेटिव्ह स्टेज 15 दिवसाच्या आसपास ट्रान्सप्लांटिंग केलं तर तेव्हा स्प्रे देणे. नंतर फ्लावरिंग पिरियड मध्ये देवे 40 दिवस, 20 दिवस, 40 दिवस, आणि एकदा 60 दिवस, म्हणजे असं स्प्रे दिल्यानंतर झाड बऱ्यापैकी प्राईम होईल आणि पाण्याचा जो ताण येतो तो ताणाला ओव्हरकम करू शकते. जेणेकरून जिथे आपण वापरणार नाही त्याच्यापेक्षा डेफिनेटली 10 ते 12% उत्पन्न जिथे वापरलं त्याचे जास्त असणार आहे. ओके. तर प्राईम म्हणजे काय? प्राईम म्हणजे हार्डनिंग म्हणजे लहान मुलांना आपण कसं सांभाळतो, तर एक संस्कार देतो, त्यांना हे गोष्टी चांगल्या, अशा गोष्टी चांगल्या, हॅबिट्स क्रिएट करतो. ओके ओके. आपण ते मॅन्युअली आपण करतो, पण इथे काय करतो, कंपाऊंड स्प्रे करतोय आपण, जे त्याच्यामध्ये त्याची जी सेल मेम्ब्रेन्स वगैरे असणार आहे ती थोडी स्टडी होते. म्हणजे सेल जो स्ट्रक्चर असतो ना, त्याच्यामध्ये सेल स्ट्रॉंग झाल्यामुळे पाण्याचा ताण कमी पडल्यावर सेल मेम्ब्रेन रप्चर होत जातं. सेल तो रप्चर न होऊन देत, मग सेल वॉल स्ट्रॉंग असल्यामुळे. जर आपण आधीच बायोस्टिम्युलंट यूज जर केला असेल ना, तर ते रप्चरिंग वगैरे नाही होत. मग सेल रप्चर जर नाही झालं तर त्याची फिजिओलॉजिकल फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी चालू राहते. जेणेकरून फोटोसिंथेसिस झालं तर कार्बोहायड्रेट अस्सिमिलेशन होऊन आणि फ्रूट प्रोडक्शन, फ्रूट डेव्हलपमेंट वगैरे होईल. म्हणजे हे उन्हाळ्यात आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्टची फवारणी सीवीड. त्याच्यामध्ये पण खास करून रेप्युटेड ज्या कंपनी त्यांच्याकडनं जे रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडे यूज करणं. आजकाल मार्केटमध्ये खूप व्हेरियस, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने 2021 मध्ये याची बायोस्टिम्युलंटची एक ऍक्ट पण पास केली आणि त्याला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. ओके ओके. आणि आमची संस्था पण बरेचसे बायोस्टिम्युलंट्स आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक्स टेस्ट. आम्ही बऱ्याचशा कंपन्यांची बायोस्टिम्युलंट टेस्ट पण करतोय टोमॅटोमध्ये, जेणेकरून त्याचा यील्ड वरती लॉसेस कमी हो स्ट्रेस कंडिशन मध्ये. ओके ओके ओके. सर, हे सीवीड एक्स्ट्रॅक्टचं झालं अबॉटिक स्ट्रेस मध्ये, त्याचा चांगला एक ग्राफ्टिंगद्वारे आपण बायोटिक स्ट्रेस मॅनेज करू शकतो, कमी पाणी असो किंवा टेम्परेचर असो, आणि बायोटिक स्ट्रेस सुद्धा ओव्हरकम करू शकतो. जसं तुम्हाला सांगितलं जमिनीत येणार ते आपण सगळे रूट थ्रू बिलो ग्राउंड, तर ते रूट स्टॉक थ्रू मॅनेज करतो. आणि एक तर ग्राफ्टिंग थ्रू झालं, नंतर एक बायोस्टिम्युलंट यूज करून झालं, नंतर ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस जे पण मल्चिंग करणे, ड्रीप इरिगेशन व्यवस्थित देणे, आणि टाइमली इरिगेट करणे, किती झाडाला पाणी लागते त्या पद्धतीने इरिगेट करणे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करून आपण टोमॅटोमध्ये अबॉटिक स्ट्रेस मॅनेज करू शकतो. सर, आणखी कुठले घटकांचा आपण फवारणी करू शकतो का, की जेणेकरून आपल्याला ताण सहन करायला मदत होईल? हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट झाला, त्याच्या व्यतिरिक्त बायोस्टिम्युलंट्स खूप ब्रॉड आहे. त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, प्रोटीन हायड्रोलायझर्स आहे. ओके. प्रोटीन हायड्रोलायझर्स आहे, नंतर कायटोसान आहे, इरॅडिएटेड कायटोसन्स वगैरे. ओके. तर असे वेगवेगळे जे कंपाऊंड्स आहे, तर यांचा वापर करून जे अजैविक तणाव आहे टोमॅटोमध्ये ते आपण कमी करू शकतो, जेणेकरून जे प्रोडक्शन लॉसेस जे होणार आहे ते कमी होतील. बंधू आणि भगिनींना नमस्कार. आताच आपण डॉक्टर प्रतापसिंह खापटे सर यांच्याकडून टोमॅटो पिकाविषयी सखोल मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे. अशीच नवनवीन पिकांविषयी, नवनवीन पिकं किंवा जे काही ट्रेडिशनल पिकं आहेत तर यांची आपण माहिती वेगवेगळ्या तज्ञांकडून आपण घेणार आहोत. तोवर आपली रजा घ्या.